मित्रांनो, सध्या आता पालखी आली आहे घरामध्ये, तर पालखीसोबत ही एवढी सगळी माणसं अगदी दिवस रात्र पूर्ण फिरत असतात. तुम्ही बघू शकता ही एवढी सगळी माणसं जेवढी तुम्ही बघताय, ही उन्हा तानाचा भुकेचा काही विचार न करता फक्त पालखीसोबत फिरतात. तर ही एक दैवी शक्ती म्हणायला लागेल त्या लोकांसाठी. एवढ्या उन्हामध्ये ही लोक, असं म्हातारे कोतारे लोक सर्व या पालखीसोबत असे फिरतात. मित्रांनो, या व्हिडिओचा पहिला भाग मी अपलोड केलेला आहे, तुम्ही आय बटनमध्ये जाऊन चेक करू. सगळे लोक दर्शन घेतात, तो सुद्धा पाठ नक्की बघा. तर मित्रांनो, आम्ही सुद्धा पालखीचं दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न वाटलं. पालखीचं दर्शन घेतल्यावरती इतक्या वर्षांनी आपण ग्रामदेवतेचं दर्शन घेतो आणि वर्षभर तो आपला थकावा असतो, तणाव असतो, तो थोडासा निघून जातो दर्शन घेतल्यावरती. खूप वेगळं प्रसन्न. तुम्ही जे बघताय ते मित्रांनो, गुरव जे आहेत पालखीसोबत असतात ते आता गारणं घालत आहेत. कोकणामध्ये तुम्हाला माहिती असेल गारणं किती प्रसिद्ध आहे. तर देवाजवळ आपण जेव्हा कोणतीही गोष्ट आपल्याला मागायची असेल किंवा आपल्या मनातली इच्छा असेल तर आपण गारण्याच्या स्वरूपात कोकणामध्ये मागितली जाते. तर ती आता गारणं सध्या घालत आहेत आणि प्रचंड उन्हाळा आहे आणि खूप गरम होत असतं. तुम्ही माझी हालत तुम्ही बघू शकता. थोडा तुम्हाला समजेलच की हे बघा, मी पूर्ण घामाने भिजलो होतो, तरीही ते घामाचा काही मनामध्ये विचार येत नव्हता. पण आता मला समजते की किती त्यावेळी गरम होत होतं. ते इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. तर गारणं चालू असताना अनेक असे गमतीदार किस्से घडत होते. त्यातलाच हा किस्सा. आता थोड्या वेळातच पालखी पुढे करणार आहे. तत्पूर्वी पालखीसोबत जे आहेत, म्हणजे पालखीला देवासोबत आपण जे आपले मागणं आहे किंवा जे इच्छा आहे आणि असं सर्वांना सुखी ठेव आणि सर्वांची इच्छा पूर्ण कर असं म्हणून पालखी पुढे प्रसंग करते. आता तुम्ही इथे बघताय तर राजवीरचं पहिलंच वर्ष होतं, तर राजवीरला पालखी काढण्याची प्रथा असते नवजात पालख्यांना. तर ती प्रथा आम्ही या निमित्ताने पार पाडली आणि राजवीरचं पण छान दर्शन झालं या शिमगा उत्सवामध्ये. तर खूप प्रसन्न वाटलं आणि खूप भारी वाटलं की या अशा प्रकारे छानपैकी शिमगा उत्सव आमचा साजरा झाला. आणि तुम्ही इथे बघता, इथे पालखी आता रात्री नाचवणार आहे. तर त्यापूर्वी पालखीला खूप छान सजवलेलं आहे आणि आता पालखी घेऊन चालले आहेत. त्या बाजूला मैदान आहे आणि आता पालखीला घेऊन जाणार आहे आणि तिथे गावातले जे ग्रामस्थ आहेत किंवा मुलं आहेत ते पालखीला छानपैकी नाचवतात. तो पण बघण्यासारखा सोहळा आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. की आपला चॅनल नवीनच आहे आणि तुमच्या सपोर्ट तुम्हाला खूप गरज आहे. तुमचा सपोर्ट असंच राहिला तर आपण खूप छान तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणत राहील. तर आता तुम्ही बघताय, आता पालखी चालली आहे. इकडे बाजूला एक मैदान आहे, त्या मैदानाकडे आता पालखी चालली आहे. छानपैकी मैदान सजवलेलं आहे गावच्या मुलांनी. असं मला कळलं की यावेळी युवकांनी जास्त करून पुढाकार घेतला आहे. तर खूप छान बरं वाटलं की बाबा हा युवक पण आता हळूहळू का होईना पण थोडंसं इंटरेस्ट घेऊन किंवा स्वतःचं हे छान असे प्रोग्राम करत आहेत. आणि तुम्ही बघता हे पालखी नाचवण्याचा जो कार्यक्रम आहे सुरुवात झालेला आहे. गावातली जेवढी वाडीतली गावकरी आहेत, महिला आहेत, त्या लोकांना मस्त बसण्याची सोय केली आहे आणि मध्ये मस्तपैकी पालखी झाली. गावकरी तयार होती, मस्तपैकी आनंदाने नाचत आहेत. तर हीच मजा असते मित्रांनो गावामध्ये आणि शहरामध्ये. खूप वेगवेगळ्या प्रकारचा बघतो आपण. शहरातली माणसं खूप सोफिस्टिकेटेड आणि सिग्नेचर लेवलमध्ये अडकलेलं असतो आणि इकडे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती आनंद असतो हे तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे मी म्हणेन की तुमचं गाव असेल तर नक्की वर्षातून एकदा आपलं मुलांना आणि तुम्ही स्वतःसुद्धा त्या गावाला जा आणि तिकडचा आनंद घ्या. तर हीच मजा असते मित्रांनो पालखी सोहळ्याची. एवढी सगळी लोक पालखी सोहळ्यासाठी जमतात आणि खूप आनंद करतात. तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो? नक्की आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जाता जाता आपल्या